संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, जय 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 भीम, जय 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 भीम, बाबा साहब भीमराव अमर रहे। संविधान के सम्मान में। नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। बहुजन समाज पार्टीने दिले महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने संविधान विरोधी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावतीजी यांनी भारत बंदचे समर्थन केले। भारतीय जनता पार्टी सर्वोच्च न्यायालयाला पुढे करून संविधान विरोधी निर्णय थोपवून देशातील अनुचित जाती व अनुसूचित जमातीचे वर्गीकरण करून व क्रीमी लेअर लागू करून मूळ आरक्षणाला धक्का लावत आहे। महाराष्ट्रात SC वर्गात एकूण 59 जाती आहेत। पोलिसांच्या 100 जागा SC प्रवर्गातून भरावयाच्या आहेत। त्यापैकी तुरी ही जात अति मागास आहे, त्यामुळे तुरी जातीला सर्वात जास्त जागा राखीव ठेवल्यात। पुढे गंमत अशी आहे की तुरी जात लोकसंख्येने खूपच कमी आहे, कधी कधी शोधून सुद्धा भेटत नाही। परंतु जेव्हा सर्वात जास्त राखीव जागा तुरी जातीसाठी उपवर्ग करून राखीव ठेवल्या जातील तेव्हा पहिल्या जाहिरातीमध्ये उमेदवार भेटणार नाही, दुसऱ्या जाहिरातीमध्ये उमेदवार भेटणार नाही, तिसऱ्या जाहिरातीत पण उमेदवार भेटणार नाहीत, तेव्हा सदरच्या सर्व राखीव जागा या उमेदवार न भेटल्याने खुल्या वर्गातून भरल्या जातील। यासाठीच BJP सर्वोच्च न्यायालयाला समोर करून संविधान विरोधी व अनुसूचित जाती जमाती विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप प्रा. DN खरे यांनी केला आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या बेंचद्वारे 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित व अनुसूचित जमातीचे वर्गीकरण करून क्रीमी लेअर लावणे संदर्भात असंविधानिक निर्णय दिलेला आहे। सदरचा निर्णय संविधान विरोधी असल्याने विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून सदरचा निर्णय रद्द करण्यात यावा, तसेच आरक्षणाचा भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचित समावेश करावा, जेणेकरून यापुढे संविधानिक आरक्षणाची कोणी छेडछाड करणार नाही। बहुजन समाज पार्टी ही देशातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी राष्ट्रीय पार्टी असून पक्षाचा भारतीय संविधानावर प्रचंड विश्वास आहे। त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावतीजी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेवून SC ST प्रवर्गात वर्गीकरण व क्रीमी लेअर लागू करण्याच्या निर्णयाच्या विरोधात सर्वप्रथम सार्वजनिकरित्या विरोध केला। सदर निर्णय संविधान विरोधी असल्याने तो रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याकरिता व आरक्षणाला संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकण्याकरिता बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टीने सक्रिय सहभाग घेतला असून महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी माननीय राज्यसभा खासदार रामजी गौतम यांच्या दिशानिर्देशनात व प्रदेशाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे वर्गीकरण करून क्रीमी लेअर न लावण्याच्या संदर्भात संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे, न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी प्रचलित कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून आरक्षण लागू करावे, OBC SC ST NT VJNT भटक्या समाजाच्या आरक्षणाला सुरक्षित करण्यासाठी संविधानाच्या सूची 9 मध्ये समाविष्ट करण्यात यावे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीनुसार जातीनिहाय जनगणना करावी, सर्वांना समान न्याय या तत्वानुसार खुल्या प्रवर्गाचे वर्गीकरण करून क्रीमी लेअर लागू करण्यात यावे, खाजगी संस्था प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करावे, जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शाळा सोडण्याच्या दाखल्यावर जात लिहिणे बंद करून जातीच्या दाखल्याऐवजी प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, OBC SC ST NT VJNT भटक्या जमाती व मागासवर्गीयांचा रिक्त असलेला पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे।
या मागण्यासंदर्भात सक्रिय सहभाग घेतला आहे। सदरच्या मागण्या घेऊन भारत बंद वेळी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, बोईसर व वसई विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रा. डी.एन. खरे यांच्या नेतृत्वात भारत बंदची रॅली विरार पूर्व ते वसई तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली। सदर रॅलीच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीच्या गीताताई जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे गटचे ॲडव्होकेट गिरीश दिवाणजी व कम्युनिस्ट पक्षाचे ॲडव्होकेट आदेश बनसोळे, मेहुल मोने, समाजसेवक तावीज शेख, सुवर्णा जगताप, सुमित रुके, विष्णू वाघ, सचिन गोडसे, विजय रामराजे, विनोद गायकवाड, अजय जाधव, नईम इद्रिसी, अमररत्न खंडागळे, विकास गायकवाड, राजकुमार जयस्वार, संदीप जयस्वार, सुलतान इद्रिसी, राम अवतार जयस्वार, विनोद गुप्ता, कैलाश मौर्य उपस्थित राहून समर्थन दिले। यावेळी महामहिम राष्ट्रपती यांना प्रभारी तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी वसई माननीय धोत्रे साहेब यांच्या मार्फत निवेदन सौंपण्यात आले। इस भारत बंद के अवसर पर बहन मायावती जी, हमारी राष्ट्रीय नेता, इनके दिशा निर्देश में तथा महाराष्ट्र प्रदेश के प्रभारी रामजी गौतम तथा हमारे प्रदेश के अध्यक्ष माननीय सुनील जी डोंगरे साहब, इनके मार्गदर्शन में और दिशा निर्देशन में हमने जो आज का जो भारत बंद किया है, इसका जो निवेदन है हम माननीय तहसीलदार साहब वसई इनको देने जा रहे हैं। उसके पहले हम यहाँ पर अपना जो भारत बंद का जो ऐलान किया था और हमने काफ़ी सक्सेसफुल इसे किया है, इस भारत बंद का यहाँ पर समारोह करता हूँ, सभी की ओर से घोषित करता हूँ कि यहाँ पर हमारा जो भारत बंद का जो ऐलान है और जो हमने किया है वो समाप्त हुआ है। और सभी पार्टियाँ, हमारे दोस्त, बहुजन समाज पार्टी के कार्यकर्ता, हितचिंतक, इनका सभी का मैं मनपूर्वक आभार व्यक्त करता हूँ। जय भीम, जय भारत। आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पुढे करून ज्या प्रकारचा या RSSवादी आणि मनुवादी आणि भांडवलशाहीवादी पक्षाने जो घात घातलेला आहे, त्याची विचारविमर्शा करणं खरं सर्वात गरजेचं आहे। कारण की या सरकारच्या विरोधात जर प्रामुख्याने जर कोण उतरत असेल तो या देशातला SC समाज उतरतो, तो ST समाज उतरतो आणि याला कशा प्रकारे दाबलं जाईल याकडे प्रामुख्याने अशा पक्षांचं लक्ष असतं। मग त्याला त्यांच्या मागणीला पूर्ण करायला आपल्यातलाच एक पेदा घेणार आणि ती मागणी रेटून घेणार, तसाच प्रकार सर्वोच्च न्यायालयाचा। आमचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत जे 2025 साली सरन्यायाधीश होणार आहेत, ते सन्माननीय भूषण गवई असं म्हणतात की ज्या आरक्षणाला, ज्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये ज्या जाती आहेत त्यांना फायदा मिळाला नसल्यामुळे आपल्याला त्या जातीमध्ये वर्गीकरण करावं लागेल। मला सन्माननीय भूषण गवई साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे की गवई साहेब, तुम्ही दलित असल्याचे चटके सहन केले आहेत का? तुम्हाला आरक्षण कशाशी खातात हे तरी माहिती आहे का? कारण आपले बापजादे उद्योगपतीच्या माध्यमातून सत्तेला चिपकून तो प्रचंड पैसा कमवला आणि त्या पैशाच्या माध्यमातून तुम्हाला कधी आरक्षणाची गरज भासली नाही, म्हणून तुम्ही आरक्षणाचं वर्गीकरणाची भाषा करत आहात। थोडंसं ग्राउंड लेवलला यावं गवई साहेबांनी
आणि त्या दलित समाजामध्ये, एससी समाजामध्ये, एसटी समाजामध्ये प्रत्यक्ष उतरावं आणि आरक्षण म्हणजे काय असतं, आरक्षणाचा खरा हेतू काय असतो हे बंद रूम मध्ये, एसी मध्ये लावून तुम्हाला कळणार नाही. काय बाजूला आरक्षण आहे, आमचं प्रतिनिधित्व आहे, आमची भीक नाही आहे आणि ते आम्ही लढून मिळवलेलं आहे. अरे एक वाक्य आहे, हम आंबेडकरवादी है और संघर्ष के आदी है. तेव्हा आमच्या 5वीला पुजलेला आहे. नुसतं आरक्षण मिळून चालणार नाही, तर आरक्षण संपवण्यासाठी चारही बाजूने कसं संपवता येईल हे भांडवलशाही पक्षाने ऑलरेडी ठरवलेलं आहे. कारण की आरक्षण संपवताना तुम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही यासाठी त्यांनी खाजगीकरण सुरुवात केलेलं आहे आणि त्या खाजगीकरणाला प्रामुख्याने आपल्या सर्वांनी विरोध केला पाहिजे आणि पुढची लढाई ही खाजगीकरणाच्या विरोधात असली पाहिजे. मगाशी खरे साहेबांनी सांगितलं खाजगी प्रायव्हेट ह्याच्यामध्ये सेक्टरमध्ये बी आरक्षण असावं, पण जे खाजगी करतच नसावं या भूमिकेचे आपण असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने पुढचा लढा आणि लढाई ही चालू ठेवली पाहिजे. आणि ज्या भारत बंदला बहिणजी मायावती यांनी, त्याच्यानंतर विविध खासदार, सध्या बाळासाहेब आंबेडकर असो, अनेक ज्यांना खरोखर एससी एसटीच्या आरक्षणा संदर्भात कळवळ आहे, त्या सर्व पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम. लढाईमध्ये भारत बंदच्या आंदोलनात आम्ही आलेलो आहोत. धन्यवाद. सबसे पहले सभी भाइयों को क्रांतिकारी जय भीम. और जैसे हमारी बहन कुमारी मायावती जी 4 बार सीएम बन के आई हुई है, हम चाहेंगे इस बार पूरे भारत में पीएम बन के आए. तो चाहे करी मारा मारी, चाहे करी सीना चोरी, अब केहू न केहू से डरी. अब तो डरे के बात ना बा. वो चाहे करी मारा मारी, चाहे करी सीना चोरी, अब केहू न केहू से डरी. कि अब की बीएसपी के झंडा पूरे भारत में फहरी. कि अब की बीएसपी के झंडा पूरे भारत में फहरी. जय भीम. धन्यवाद. वसईहून मी शैना शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.